हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालसभा या पाठाचे स्वाध्याय म्हणजेच प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे 2-3 ओळीत उत्तरे लिहा. 2-3 ओळींमध्ये उत्तरं लिहायची. तर पहिला प्रश्न आहे, इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? हा जो लेसन दिलेला होता तो खूप सोपा होता आणि ह्या तिघही क्वेश्चन्सचे आन्सर्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तर चला तर मग आता पाहूयात आपण ते क्वेश्चन आन्सर्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वाध्यायामधील पहिला प्रश्न पाहणार आहोत. इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? त्याचं उत्तर आहे 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले होते. दुसरा आपला प्रश्न आहे, बालसभेचे इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी सहभाग घेतला बालसभेमध्ये? तर बालसभेमध्ये इयत्ता 6वीचे बरेच असे विद्यार्थी होते ज्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील मी नावं लिहिलेली आहेत. नीता, कुणाल, तन्वी, निलोफर, चंदर, मिनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिन्नप्पा यांनी सर्वांनी बालसभेत सहभाग घेतला होता. आपला पुढचा प्रश्न आहे, बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी मदत केली? तर उत्तर आहे, बालसभेचे नियोजन करताना मुलांना त्यांच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी, सेविका मावशींनी तसेच रखवालदार मामाने मदत केली. आपला पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8 ते 10 ओळीमध्ये लिहा. तर 8 ते 10 ओळींमध्ये आपल्याला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी जे स्पीच दिलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आणि महात्मा फुलेंविषयी, त्या स्पीचमधली माहितीसुद्धा इथं लिहिता येणार आहे. आणि मी तसंच अजून थोडी काही एक्स्ट्रा माहिती ह्या आन्सरमध्ये दिलेली आहे. तर आपण रीड करूयात. पहा उत्तर. महात्मा फुले यांनी समाजातील दुर्बल वंचित लोकांसाठी आयुष्यभर काम केले. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्रियांच्या हक्कासाठी ते लढले. सत्यशोधक समाजाची स्थापना करून अंधश्रद्धा व जातीभेदाविरुद्ध प्रचार केला. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील समानतेसाठी कार्य केले. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शाळा, ग्रंथालये सुरू केली. त्याचबरोबर भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे मूल्य समाजाला दिले. त्याचबरोबर तेथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुद्धा त्यांनी निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकं ही त्यांची खूप जवळची अशी मित्र होती आणि त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. बरेच अशा ओळी तुम्ही त्यात ॲड करू शकतात. तर पाहूयात आपला पुढचा प्रश्न. तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करण्यात येत आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा. पहिला जर विषय घेतला आपण, विषय निवडणे. त्यानंतर त्याबद्दल माहिती गोळा करणे. जर तुम्ही विज्ञान प्रदर्शनासाठी एखादा विषय निवडला असेल तर त्या विषयाविषयी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती गोळा करावी लागेल. त्यानंतर त्यावर आधारित मॉडेल किंवा प्रकल्प तयार करावा लागेल. म्हणून तिथे लिहिलं आहे मॉडेल किंवा प्रकल्प तयार करणे. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर घेतलं आहे मी, आवश्यक साहित्य जमा करणे. आणि त्या मॉडेलसाठी, त्या प्रकल्पासाठी जे काही साहित्य आवश्यक असेल ते जमा करावं लागेल. त्यानंतर अजून काय करता येईल तुम्हाला, तर चार्ट व पोस्टर तयार करणे. विषयाला अनुसरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. स्पष्टीकरणाची नोंद तयार करणे, त्याचबरोबर सादरीकरणाचा सराव करणे, प्रदर्शन स्थळ सजवणे, स्वच्छता व व्यवस्था पाहणे. तर विज्ञान प्रदर्शनासाठी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं कराव्या लागणार आहेत. त्यानंतर पुढचा जर प्रश्न घेतला आपण तर आहे, शाळेतील बालसभेमध्ये सादर होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा. तर तुमच्या शाळेमध्ये बालसभेमध्ये कोणकोणती कार्यक्रम सादर होतात? तर भरपूर अशी कार्यक्रम आपल्या इथं लिहिता येतील. त्यातले मी काही दिलेत पहा. पहिलं आहे प्रार्थना, स्वागतगीत. दुसरं भाषण. तिसरं नाटक किंवा नाटिका. चौथं आहे कविता सादरीकरण. 5वं देशभक्तीपर गाणी. त्यानंतर प्रश्नोत्तरे, नृत्य, आभार प्रदर्शन. क्रमांक 5, बालसभेने कोणकोणत्या विषयांवर जागरूकता निर्माण होते त्या विचारांची यादी करा. तर भरपूर अशा विषयांवर जागरूकता निर्माण होऊ शकते. आपण ह्या बालसभेमध्ये शिक्षणाचे महत्त्व ह्या मुद्द्यावर सुद्धा भरपूर छान अशी सभा घेऊ शकतो. त्यानंतर स्त्री पुरुष समानता आहे, सामाजिक एकात्मता आहे. तर भरपूर वेगवेगळे मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्हाला ही छान बालसभा घेता येणार आहे.
त्यानंतर स्वच्छता आणि पर्यावरण कसं जपता येईल, त्याचबरोबर आदर्श व्यक्तींचे कार्य जाणून घेणे, शिस्त आणि आत्मविश्वास. आता ही जी बालसभा पाहिली आपण, त्याच्यातला हा 5th पॉईंट आहे आदर्श व्यक्तींचे कार्य जाणून घेणे. लेसनमधून या पाठामधून पाहिलं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर महात्मा फुले अशा थोर व्यक्तींचं, आदर्श व्यक्तींचं कार्य आपण जाणून घेतलं आहे. नंतर शिस्त आणि आत्मविश्वास यावरही बोलता येईल. टीमवर्क व सहकार्य आणि त्याचबरोबर राष्ट्रप्रेम व नैतिक मूल्य. राष्ट्रप्रेम आणि नैतिक मूल्यावर खूप सुंदर अशी बालसभा घेता येईल. तर अशा पद्धतीने आपण 7-8 पॉईंट्स इथं घेतलेत. प्रश्न 6वा, तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत, त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते लिहा. तर आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत, तर त्यानुसारच आपल्याला आन्सर्स लिहायचे. पहिलं आहे कोणती घोषवाक्ये बनवाल. तर घोषवाक्य म्हणजे आपण ज्या घोषणा देतो त्यासाठी कोणकोणती वाक्य बनवता येतील. तर अगोदरच एक एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. म्हणून अजून 2 मी तिथं लिहून दिलेत, झाडे लावा, झाडे जगवा आणि त्याचबरोबर स्वच्छ शाळा, सुंदर शाळा. कारण पर्यावरणाशी निगडीतच आपल्याला त्या घोषवाक्यांना लिहायचे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कोणत्या समस्यांवर विचार कराल. तर कोणकोणत्या समस्या किंवा अडचणींवर तुम्ही विचार करणार आहात. तर पहिलं दिलेलं आहे कचरा समस्या, त्यानंतर दुसरं लिहिलं आहे मी पाण्याची नासाडी आणि तिसरा प्लास्टिकचा वाढता वापर. तर ह्या खरोखरच मोठ्या समस्या आहेत म्हणून मी त्या तुम्हाला इथं आन्सरमध्ये दिल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट पहा, प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल. तर प्रमुख पाहुणे म्हणून आपण गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाच बोलवतो म्हणून त्यांनी ते एक एक्झाम्पल दिलं आहे. त्याचबरोबर आपण गावाचे जे काही सरपंच आहेत ते सुद्धा तिथं लिहू शकतो. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, कारण पर्यावरणाशी संबंधित असल्याकारणाने आपण त्यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलू शकतो. आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं महत्त्व पटवून देणारे पर्यावरण शिक्षक यांनासुद्धा आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवू शकतो. आपला नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आहे आपण समजून घेऊया. तर याच्यामध्ये परिपूर्ण असा ग्रामरचा पार्ट दिलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, तो कोणताही विषय असो, हिंदी, मराठी किंवा इंग्लिश, त्याचं ग्रामर तुम्हाला आत्तापासून समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी ह्या ग्रामरवर सुद्धा काही आन्सर्स तुम्हाला दिलेत आणि त्याचबरोबर तो जो ग्रामरचा पॉईंट दिलेला आहे तो सुद्धा मी समजून सांगणार आहे. पहा, वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते तो शब्द त्या वाक्याचा कर्ता असतो. म्हणजेच काय, कर्ता म्हणजे काय हे आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते तो शब्द म्हणजे त्या वाक्यातील कर्म होय. म्हणजे कर्ता आणि कर्म आपल्याला ओळखता यायला हवं. आता इथं जर पहिलं वाक्य घेतलं आपण, श्रीरंगने बासरी वाजवली, तर आपल्याला काय म्हटलं आहे, क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळतं तो असतो कर्ता. आता इथलं क्रियापद काय आहे, वाजवली. तर वाजवली कोणी, तर कुणी विचारल्यावर वाजवली कुणी, तर श्रीरंगने. म्हणून श्रीरंग ह्या वाक्याचा काय आहे, तर कर्ता आहे. ओके. आणि दुसरा प्रश्न आहे आपला, आपल्याला कोणाला विचारायचं, तो क्रियापदालाच दुसरा प्रश्न विचारायचा आहे, काय. मग श्रीरंगने काय वाजवली, तर ती आहे बासरी. आणि म्हणून बासरी तो शब्द म्हणजे त्या वाक्यातील कर्म होय. म्हणून बासरी हा शब्द जो काही दिलेला आहे तो ह्या वाक्यातील कर्म आहे. तर पहा, इथं खूप सुंदर असा तक्ता दिलेला आहे आणि तुम्हाला त्याच्यात क्रियापद, कोणने प्रश्न विचारणं, त्यानंतर उत्तर, हे सगळं सुटसुटीत दिलेलं आहे. त्यानुसारच तुम्हाला इथं आन्सरसुद्धा लिहायचे होते. पहिलं वाक्य मी तुम्हाला समजून सांगितलंच आहे. आता दुसरं जर आपण पाहिलं, सुगंधाने आंबे खाल्ले, तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती, करता सुगंध आलंय, खाल्ले ही क्रिया झालेली आहे. म्हणून खाल्ले काय तर आहे या वाक्याचं क्रियापद. क्रियापद म्हणजे जिथे क्रिया होते, काही ना काही ॲक्शन होते, ते असतं क्रियापद. हे तुम्हाला माहितीच असेल. आणि ज्यावर क्रिया झालेली आहे ते असतं कर्म. सोप्या भाषेत सांगते तुम्हाला. म्हणून सुगंधा हे काय आहे, तर कर्ता आहे आणि आंबे हे आहे कर्म आणि क्रियापद होतं खाल्ले. तसंच हे दोघंही एक्झाम्पल्स तुम्हाला समजलेच असतील. तिसरं आहे, राजूने पतंग उडवला. उडवणारा कोण, राजू, म्हणजे तो झाला कर्ता. आणि उडवले काय, तर पतंग, पतंग झाले कर्म. नेक्स्ट पहा, मधूने पुस्तक वाचले. वाचणारं कोण, तर मधू, म्हणून मधू हे आहे कर्ता. आणि वाचलं काय तिने, तर पुस्तक, म्हणून पुस्तक हे आहे कर्म. वाचले, उडवला, वाजवली, खाल्ले
हे सगळे काय आहेत तर क्रियापदं आहेत. आणि आपल्याला क्रियापदालाच प्रश्न विचारून, कोण आणि कायने प्रश्न विचारून कर्ता आणि कर्म शोधायचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असेच काही एक्झाम्पल्स देऊन त्यांची उत्तरं लिहायची होती. पुढील वाक्य वाचावं, त्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखा. तर तारा क्रिकेट खेळते. खेळते, वाचते, करतात, करतो, करते, हे सगळे काय होते तर क्रियापद म्हणून आपण त्यांना शेवटी टाकलंय. आणि ज्या गोष्टीवर म्हणजे आपण क्रियापदाला प्रश्न विचारला, खेळते, काय खेळते, क्रिकेट, काय वाचते, पुस्तक, तर कायने हा प्रश्न आपण क्रियापदाला विचारला होता, म्हणून कर्म सगळं आपल्याला इथं दिसतात. क्रिकेट, पुस्तक, किलबिल, अभ्यास, स्वयंपाक. आणि कोण, कोण खेळतं, कोण वाचतं, कोण करतात, तर तारा, यास्मिन, पक्षी, हे सगळे कर्ता म्हणून आपण जे नावं आलेली आहेत. मोस्टली कर्ता हा त्या वाक्यातील नाम असतं, हे लक्षात घ्यायचं, नाम किंवा सर्वनाम. तर म्हणून कर्ता, कर्म आणि क्रियापद तुम्हाला आता खूप सोप्या पद्धतीने समजलेच असतील, हे मला माहितीच आहे. हा पॉईंट तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही तुमच्यासाठी छान अशा नवनवीन मराठी विषयाच्या काही व्हिडिओ आणता येतील आणि मलाही ते व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. म्हणून नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा. ओके, थँक्यू.